आपण पाहत आहात राईट न्यूज, बातमी आहे तशी। कासेगाव पोलीस ठाणे हद्दीत मालखेड फाटा येथे नाकाबंदी करत असताना ठाणे अंमलदार कुंभार यांना सांगली कंट्रोल रूम येथून कळवण्यात आले की वैभव किरण जाधव व्यवसाय प्राणी कल्याण अधिकारी यांनी फोनवर कळवले आहे की चॉकलेटी रंगाचा आयशर ट्रक क्रमांक MH11 CH8909 याच्यामधून जनावरांची वाहतूक होत आहे। अशी माहिती मिळाल्याने त्या अनुषंगाने आंतरजिल्हा मालखेड नाका चेक पोस्ट या ठिकाणी वाहनांची कसून तपासणी करत असताना वरील क्रमांकाचे वाहन मिळून आले। हे वाहन थांबवून चेक केले असता यामध्ये साधारण 11 पांढऱ्या रंगाची बैल जातीची जनावरे अवैधरित्या जनावर वाहतुकीचा परवाना तसेच वैद्यकीय प्रमाणपत्राशिवाय जनावरांची वाहतूक करत असताना आढळून आले। वाहन चालक याच्याकडे चौकशी केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिल्यानं सदरची वाहतूक ही कत्तल किंवा विक्री करण्याच्या उद्देशाने आणि अवैध बेकायदा वाहतुकीसाठी नेत असताना जनावरांना दाटीवाटीने गाडीमध्ये भरून त्यांना चारा पाण्याची व्यवस्था न करता क्रूरतेने वागणूक दिल्याचे दिसून आले। यातील आयशर चालक याच्याकडे चौकशी केली असता त्याने त्याचे नाव दुर्गेश शंकर जाधव राहणार पेठ नाका असं असल्याचं सांगितलं। या व्यक्तीबद्दल माहिती घेतली असता ज्याच्यावर पूर्वी बडगाव पोलीस ठाणे जिल्हा कोल्हापूर आणि चिपळूण पोलीस ठाणे जिल्हा रत्नागिरी येथे जनावरांची वाहतूक करण्याबाबतचे गुन्हे दाखल असल्याबाबत माहिती मिळालेली आहे। दरम्यान गुन्हा दाखल करतेवेळी आरोपीने वरील जनावरे त्याच्याच मालकीची असल्याबाबत तोंडी सांगितले, परंतु त्याबाबत कोणताही मालकीचा पुरावा अथवा अन्य कोणतीही कागदपत्रे सादर केली नसल्याने वरील जनावरे आणि मुद्देमाल सविस्तर पंचनामा करून जप्त करण्यात आलेला आहे। सदर कारवाईमध्ये 11 गोवंश जातीची बैल जनावरे आणि आयशर वाहन असा एकूण 16,30,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे। तसेच जनावरे सुरक्षिततेच्या कारणास्तव वैद्यकीय तपासणी करून श्री भगवान महावीर गोपालन सामाजिक सेवाभावी संस्था कराड इथं ठेवण्यात आलेली आहेत। सदर गुन्ह्याचा पुढील तपास वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक वाघमारे हे करत आहेत। आपण पाहत आहात राईट न्यूज, बातमी आहे तशी।